आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताईचा फोन. हा ताई बोल ना. आता आम्ही जे काय सांगतोय ते सगळं करेक्ट इम्प्लिमेंट करायचंय. होऊन जाईल ताई. आराध्या देसाई, do you understand? I'll make sure you understand. इशिता. काय झालं? इशिता 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 मला खूप आनंद झालाय. थांब ना, मला गरगरतंय. सॉरी 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 सॉरी. काय हे अक्षय पण? इशिता मला इतकी एक्साइटमेंट झाली ना, मला कळत नाही तुला कसं सांगू. हे बघ, एक्साइटमेंट मला पण आहे, पण तुला याआधी इतका एक्साइटेड मी कधीच बघितलं नाहीये रे. अगं आराध्य वहिनीने काय छान न्यूज दिली आहे. मी काका होणार आहे. अरे हो, पण किती एक्साइटमेंट. अगं एक्साइटमेंट तर आहेच, पण अचानक अशी जबाबदारीची फिलिंग यायला लागली. तू एवढा विचार का करतोयस? श्रेयस आपल्या घरात सगळ्यात लहान होता, तेव्हा त्याचा मोठा भाऊ म्हणून मी उगाच शाण्यासारखा वागायचो. त्यातलं तसं मला फारसं कळायचं नाही, पण उगाच आपला मोठा भाऊ दादा असं मिरवायचं. पण तुला सांगू, आता मला एक वेगळीच काळजी वाटते. असं पोटात गोळा आल्यासारखं वाटतंय. अरे होतं असं, तू शांत हो ना आधी. शांत हो इशिता, तुला माहित नाही की माझ्या मनात काय काय विचार येत आहेत. हे बघ, आता आपल्याला वहिनीची खूप काळजी घ्यायची. तिला कुठला त्रास होऊ द्यायचा नाही. ती अशीच मस्त हसत खेळत राहायला हवी. अरे बाळासाठी शॉपिंग करायची आहे. मला सांग मुलगा होईल की मुलगी? अरे पण ते आता कसं सांगता येणार? आणि मुलगा असो वा मुलगी, आपल्यासाठी बाळ महत्वाचं आहे ना. हो, बाळ महत्वाचं आहे. हे तुला आठवतं आपल्या लहानपणी ती एक गाडी यायची, काय म्हणतात त्याला? हा, बाबा गाडी. अरे पण त्याचं काय आता? अगं ती गाडी मी बाळासाठी आणणार आहे. रोज ऑफिसवरून लवकर येणार, तास दीड तास मस्त बाळाला त्यावर फिरवणार. आणि हो, ती वेळ फक्त काका आणि बाळाची असणार आहे. त्यात आम्हाला कोणीही डिस्टर्ब करायचं नाही, तूही नाही. हो, पण त्याला अजून खूप वेळ आहे ना. असं तुला वाटतंय, पण बघता बघता वेळ कसा जाईल ना तुलाही कळणार नाही. आय एम सो हॅपी. बरं मला सांग, आपल्याला बाळ झाल्यावर तुला काय हवंय, मुलगा की मुलगी? आपलं बाळ, माझं बाळ, माझं आणि श्रावूचं बाळ. आमचं बाळ आमच्यापासून हिरावून घेतलं. माझी श्रावणी माझ्यापासून दूर गेली. आज माझी श्रावणी, आमचं बाळ आमच्या बरोबर असतं. पण अक्षय, आपलं बाळ गमावलंय मी. हा खोटा आनंद साजरा करताना माझं दुःख कसं बस लपवतीये. तू समोर आहेस, तुला काहीच सांगू शकत नाही. आय एम सॉरी अक्षय, आय एम रिअली रिअली सॉरी. मी जे दुःख सहन केलं त्याची सावली सुद्धा श्रेयस आणि वहिनीवर पडायला नको. त्यांचं बाळाचं स्वप्न पूर्ण व्हायलाच हवं. त्यांचा आनंद त्यांच्यापासून कोणी हिरावून घ्यायला नको. अक्षय, हे सगळं फक्त एक स्वप्न आहे, पण आता तरी तू खूप आनंदात आहेस आणि मी तुझा हा आनंद तुझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. पण काय ग, कुठल्या विचारात हरवलीस? मी काय म्हणत होते, बाळाचा विचार नंतर करूया. आधी आपल्याला लग्नासाठी घाई करायला हवी ना. कारण हे बघ, ह्या घरात जे काही घडतंय त्यामुळे मला असं वाटतं या किंवा त्या कारणाने आपलं लग्न पोस्टपोनच होतंय ना. करेक्ट आहे तुझं, पण बघ मम्मा आता आनंदात आहे. सगळं गुड नोटवर चाललंय. मी लवकरात लवकर मम्मांशी बोलतो. प्लीज. हो, तू काळजी करू नकोस. मी आजच मम्मांशी बोलतो. आमचं लग्न लवकरात लवकर लावून दे असंच सांगतो. आता एकदा माझं आणि अक्षयचं लग्न झालं की यशोधरा मॅम आम्हा दोघींना घराबाहेर काढू शकणार नाहीत आणि आमच्या विषयीचं सत्य सुद्धा सांगू शकणार नाही. हो मॅम,
तुम्ही नक्की हारणार. ती यशोधरा सरनाईक नक्की हरणार. हॅलो, काय काय चाललंय? काही नाही मम्मा, बाळाची न्यूज ऐकून मी एक्साइटेड होतो, सो आम्ही सेलिब्रेट करत होतो. हे असं सेलिब्रेशन? कम ऑन बेटा. अरे इतकी मोठी बातमी दिली आहे आपल्याला आराध्या आणि श्रेयसने. सेलिब्रेशन पण तसंच मोठं असायला हवं. कम ऑन, गो अँड गेट सम बिग गिफ्ट फॉर देम. करेक्ट, ग्रेट आयडिया मम्मा. हो की नाही? आता उभा काय आहेस? जा ना, काहीतरी छान गिफ्ट घेऊन ये. इशिताला पण घेऊन जा. मी येस, तुझी चॉईस चांगली आहे ना. हेल्प होईल त्याला. प्लीज. ओके, बाय. बाय मम्मा. बाय डार्लिंग. ओके, बघ सगळं व्यवस्थित लिहिलंयस ना. हो. आणि हो, रोज 2 लिटर एक्स्ट्रा दूध सांगत जा आणि फ्रेश फळं मागवून घेत जा रोज. हा, माझ्या नातसुनेसाठी छान पौष्टिक लाडू बिडू बनवणार आहे मी. डोहाळे पुरवायचे आहेत मला तिचे. हसतोयस कशाला? आई तुमचा उत्साह म्हणजे ना 16 वर्षाच्या तरुणीसारखा आहे. मग काय करू, पंतवंड होणार आहे मला आता. आमच्यासारख्या म्हाताऱ्यांचा पुनर्जन्म असतो तो. बरं हा, केशर ली, केशर. रोज केशर घातलेलं दूध देणार आहे मी तिला. हॅलो, नमस्कार. काय बऱ्याच दिवसात फोन नाही तुमचा. घरी सगळे ठीक आहेत ना? काय काय रे, काय झालं? हा, अरे बापरे. हो हो, आम्ही लगेच निघतो. काय रे, कुणाचा फोन? आई, तुमची बहीण आहे ना सुमन मावशी, त्यांच्या मिस्टरांचा फोन होता. काय झालं? बरे आहेत ना सगळे? आई, सुमन मावशीनं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? पाय घसरून बाथरूम मध्ये पडल्या, कबरेला बराच मार लागलाय त्यांच्या. अरे बापरे. आणि म्हणाले की सिरियस आहे म्हणून. अरे देवा, आता लगेच बघायला जायला लागेल रे. हो, आपण निघूया. हो, चल 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 चल. चल बाबा. मिशन अरविंद भाऊजी आणि आई कम्प्लीटेड. ताई, तू ग्रेट आहेस ताई. अरे काय दोघं घाईघाईत कुठे निघालात? अगं तुझी सुमन मावशी, तिचा ऍक्सिडेंट झालाय. व्हॉट? हो, बाथरूम मध्ये पडली ती पाय घसरून. अरे बापरे, फार लागलं नाहीये ना? माहित नाही ग. आता आम्ही हॉस्पिटलमध्ये चाललोय. ओके ओके, तुम्ही दोघं तिकडे पोहोचा आणि ताबडतोब आम्हाला फोन करून सांगा मावशी कशी येते. आणि काही लागलं तर तेही सांगाल. ओके, चल अरविंद, चल बाबा. तुम्ही दोघं पण सांभाळून जा. हो, हा, सख्याला गाडी काढायला सांग लवकर. अरविंद, आई सांभाळून. सरिता, सरिता, मला ना कळतच नाहीये कधी संपणार आहे ही परीक्षा. मी तरी काय सांगू तुम्हाला. तसं नाही ग. एक खोटं बोललो ना तरी आपल्याला रात्र रात्र झोप लागत नाही. आणि आता तर आपण एकावर एक खोटं बोलतोय, आणि त्यात हे नवीन नाटक. नाटकाचा शेवट कधी होणार आहे काय माहिती. कॉंग्रॅच्युलेशन्स. गुड बी आजी आजोबा, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. काय झालं सरिता ताई, तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला आनंद दिसत नाही. आंची हॅपी आहो तुमची आराध्या.